दिव्या शहर हे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि मला विश्वास आहे की एकनाथ शिंदे साहेब यांनी जे महाराष्ट्रात काम केले, बहुतांश इथे बसलेल्या माझ्या शिक्षक महिला भगिनी आहेत आणि तुम्हा शिक्षक महिला भगिनींना एक योजना माहिती असेल की लेक लाडकी योजना. जेव्हा घरात मुलगी जन्माला येते, जर ते शासकीय योजनेचा फायदा घेतला आपण तर त्या मुलीच्या नावात पैसे पहिल्या टप्प्यात जमा होतात आणि मुलगी जेव्हा 18 वर्षाची होते तेव्हा तिच्या नावात लाखो म्हणजे मुलगी लखपती होते. ही योजना चालू केली. शेतकरी सन्मान योजना, जी जरी आपण इथे शेती नसली तरी आपल्या गावी पहिला फक्त केंद्र सरकार 6,000 रुपये द्यायचा. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारच्या वतीने देखील 6,000 रुपये शेतकऱ्यांना मिळायला लागले. आणि सगळ्यात प्रसिद्ध आणि योजना म्हणजे तुम्हा सगळ्या लाडक्या बहिणींचा लाडक्या भावाने सुरू केलेली लाडकी बहीण योजना. जी योजना सुरू करताना महाराष्ट्रात त्याच्यावर टीका झाली आणि असंही म्हटलं की विधानसभेची निवडणूक संपल्यानंतर एकनाथ शिंदे साहेब ही योजना बंद करतील. पण निवडणूक संपली, 1 वर्ष झालं, आजही ती योजना चालू आहे. तुमच्यापैकी सगळे त्याचे लाभार्थी कदाचित नसतील देखील, पण तरी देखील सर्वसामान्य महिला भगिनींना त्याचा खूप फायदा व्हावा म्हणून ती योजना चालू आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी एवढं सांगितलं, जोपर्यंत हा एकनाथ शिंदे आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही. त्यामुळे विश्वास ठेवा. दिव्या शहराच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध आहे आणि तुमच्या अडीअडचणींसाठी तुमच्या सोबत हा रमाकांत मंडळी आणि ठाणे शहरातील शिवसेना आहे. शिवसेनेने दिव्या शहरात केलेलं काम, श्रीकांत शिंदे साहेबांनी केलेलं काम, मोठ्या साहेबांनी केलेलं काम, श्रीकांत शिंदे साहेबांच्या कामाचं सांगायचं तर दिवा रेल्वे स्टेशनचं झालेलं मेकओव्हर चेंज ओव्हर हे तुम्ही पाहिलंय. पहिल्यांचं रेल्वे स्थानक होतं त्याला छप्पर देखील नव्हतं अर्धवट. कुठे उभं राहायचं, पावसात उन्हाळ्यात त्याचे प्रश्न पडायचे, पण श्रीकांत शिंदे साहेबांनी तो केला. स्टेशनचा मेकओव्हर चेंज ओव्हर केला. एक अरुंद जिना होता, कधी त्याच्यावर स्टॅम्पिंग होईल, धक्काबुक्की होईल, चेंज अशी परिस्थिती होती. आज दिवा स्थानकात 3 रेल्वेचे FOBs आहेत, त्याला एस्केलेटर्स आहेत आणि दिवा स्टेशनला पहिला स्लो ट्रेन थांबायच्या, फास्ट ट्रेन हा पर्याय नव्हता. खासदार साहेबांच्या प्रयत्नानं फास्ट ट्रेन देखील थांबायला लागले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवा पश्चिमला जे होम प्लॅटफॉर्मचं काम चालू आहे, होम प्लॅटफॉर्मचं काम संपतात. दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल चालू करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. या सगळ्या गोष्टी मतदारांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. दिव्याला दळणवळणाचं साधन म्हणून रेल्वे व्यतिरिक्त काही पर्याय नव्हता, पण आपण दिवा ते डोंबिवली, दिवा ते वाशी आणि दिवा ते ठाणे अशी बस चालू केली. आता सगळं तुमच्याच लोकांकडे डिमांड्स येत आहेत की आता आम्हाला दिवा ते पनवेल आणि दिवा ते CSMT किंवा मंत्रालय अशी बस, आणि आपण त्या संदर्भात साहेबांशी बोलणं झालंय आणि लवकरच ती बस देखील आपण चालू करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हा सगळ्यांची मागणी आहे कोकणातले बहुतांश तुम्ही कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश, बाकी तुमच्या सगळ्यांसाठी आपण दिवा ते सावंतवाडी आणि दिवा ते कोल्हापूर असे ST महामंडळाच्या बस संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांशी बोलणं झालं. लवकरच त्या देखील बसेस चालू करणार आहोत. दिव्या संदर्भात अनेक योजना आहेत. खासदार श्रीकांत शिंदे साहेब त्यांच्या मीटिंगमध्ये सांगणारच आहेत. भविष्यात आपण दिव्यात काय करणार आहोत ते, त्यामुळे त्यावरती आज मी भाष्य करत नाही. पुन्हा एकदा तुम्ही सगळेजण एवढ्या शॉर्ट नोटीस इथे आलात आणि प्रत्येक शिवसेनेचं आंदोलन असेल, मोर्चा असेल, निबंध स्पर्धा असेल, चित्रकला स्पर्धा असेल, मॅरेथॉन असेल, SSC सहपरीक्षा असेल, यामध्ये सहभाग घेता, शिवसेनेचं काम लोकांपर्यंत पोहोचवता. आणि म्हणून शिवसेना आज जी वाढली, जी उभी राहिली दिव्या शहरात, तर तुमचं खूप मोठं योगदान आहे. आणि म्हणून तुमचं सगळ्यांचा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि 15 तारखेच्या निवडणुकीच्या दिवशी मतदारांनी शिवसेनेसाठी काय करायचं आहे हे तुम्ही त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करून त्यांना सांगाल अशी अपेक्षा ठेवतो. आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.